नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा खास माझ्या मराठी मित्रांना आहे. उद्या 19 फेब्रुवारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्या खूप जल्लोष असेल. चौका-चौकात आणि प्रत्येक ठिकाणी डी-जे, गाणी, अभिषेक होत असतील. काही लोकांना त्याचा त्रासही होईल. पण तो त्रास नाहीये. कारण की उद्याच्या दिवशी महाराष्ट्रातले जेवढे पण जेवढे पण लोकं आहेत, ते प्राउडली उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतील. आता अमराठी लोक म्हणतील की अरे त्यात काय, तुम्ही मराठी लोक आहे, तुम्ही लोक तर तुमच्या पास्टच्या गोष्टीमध्येच तुम्ही खुश असता. तर तसं नाहीये. पास्टमध्ये खुश आम्ही ह्यासाठी आहे किंवा पास्ट आम्ही ह्यासाठी काढतो आमचा, कारण की आमचा पास्ट खूप महान आहे. आम्ही आमच्या राजांना राजा तर मानतो, पर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये राजांना हे देवाचं स्थान आहे. कारण की ते जन्माला आले असतील राजा म्हणून, पण त्यांनी जी कामं केली आहेत त्याच्यामुळे त्यांना देवाची पदवी मिळाली. असं म्हटलं तरी पण लोक बोलणार, अरे त्यांनी असं काय केलंय? तर 350 वर्षापूर्वी त्यांनी जे स्वप्न बघितलं हिंदवी स्वराज्याचं, मात्र राजा आहेत ते, ज्यांनी ते खूप साध्य केलं. 18 पगड जातींना घेऊन त्यांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्थापित केलं. आणि ते होते म्हणून आज मंदिरामध्ये दिवा आहे. म्हणून महाराष्ट्रीयन लोक पहिला दिवा नेहमी महाराजांच्या नावाचा लावतात. तर उद्या खूप जल्लोष असेल, खूप आवाज असेल, सत्कार असेल, पूजा असेल, हार असतील, फुलं असतील. तर त्याचं वाईट नका मानू, ट्रॅफिकचा त्रास करून घेऊ नका. पर ते जे सेलिब्रेशन आहे, त्या सेलिब्रेशनमध्ये तुम्हीही सामील व्हा आणि तुम्ही जगा. कारण की आपला इतिहासच एवढा मोठा आहे, की आपल्याला कधी इतिहासामध्ये हे सगळं सांगितलं गेलं नाही, की आपल्या महाराजांनी काय-काय केलंय. आपल्याला नेहमी हे सांगत आलं, की अकबरने काय केलंय. तर ज्या ज्या दिवशी आपला पोर्शन चेंज होईल आणि महाराजांबद्दल सांगायला लागतील, त्या दिवशी आपल्याला खरं म्हणजे कळेल, की महाराजांनी काय-काय केलेलं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की उद्याचा दिवस आहे, एन्जॉय करा आणि महाराजांचे विचार जगा. फक्त एन्जॉय करूनही काही फायदा नाहीये. महाराजांनी जे विचार हे केलेत ते जगा. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हा माणूस किंवा हा व्यक्ती किंवा हा राजा किंवा हा देव नसून हा एक विचार आहे, जो आज 350 वर्षानंतर पण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे. जर तुम्हाला हे खरं वाटतं, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना शेअर करायचा आहे त्यांना शेअर करा. जय शिवराय.